2 वर्षापासून पूल खचलेलाच चिमगावचा बागेचा ओढा बनतोय अपघाताचा सापळा. प्रशासनाला कधी येणार जाग? गारगोटी मुरगुड मार्गावरील चिमगाव हद्दीतील बागेचा ओढा पूल गेल्या 2 वर्षापासून खचलेल्या अवस्थेत आहे. या मार्गावरून दररोज एसटी बसेस, अवजड वाहने, विद्यार्थी आणि हजारो प्रवासी ये जा करत असल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ बॅरिकेड्स लावल्याने ग्रामस्थांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खचलेला भाग वाहनधारकांसाठी अधिक धोकादायक ठरत आहे. 2 वर्षापासून तक्रारी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष का? एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी या पुलाची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती व मजबूतीकरण करावे अशी जोरदार मागणी चिमगाव परिसरातून होत आहे. मुरगुड गारगोटी रोडवर जो राज्य महामार्ग आहे, बागेच्या वडा या ठिकाणी सार्वजनिक वड्या शेजारी जी असणारी संरक्षण भिंत आहे ती 2 वर्षे गेली, 2 वर्ष खचली आणि ह्या वर्षी ती पडलेली आहे. प्रत्येक वर्षी इथं येऊन आमची मुरगुड नगरपालिका बॅरिकेड लावते की जाण्या येणाऱ्या वाहनाचा अपघात होऊ नये म्हणून. पण असं किती दिवस चालणार? त्याच्या वारंवार तक्रार करून सुद्धा प्रशासनानं यावर दखल घेतलेली नाही. बांधकाम विभाग इकडं ढोकून सुद्धा बघत नाही आहे आणि ह्या रस्त्याचा भराव तुटून पडणार आहे. ह्या रोडवरून एस टीची मोठी वर्दळ आहे. कोल्हापूर जाणाऱ्या एस टी असतील, मुरगुड, टिप्पाणी तिथून बरीच वाहतूक होत्या. एकंदरीत एस टी जर ह्या ओढ्यात पडल्यानंतर बांधकाम विभागाकडे लक्ष देणार आहे, काही लोकांचं जीवितहानी झाल्यावर लक्ष देणार आहे, हे आता आम्हाला कळणं आलेलं आहे. आणि हे थोड्या दिवसात रस्ता पूर्णपणे तुटून जाणार आहे. कारण या ओढ्याला असणारा पाण्याचा फ्लो किंवा सरपिराजीराव तलावापासून जांभूळखोरा यापर्यंत मोठं भरपूर मोठं पाणी त्या ओढ्यातून जातंय आणि हे नदीला मिसळते आणि हे सगळं तुटून जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर ही दखल घेऊन हिची तात्काळ उपाययोजना ही करावी. मुरगुड गारगोटी हा राज्याचा एक मार्ग आहे आणि या मार्गावरती चिमगाव या हद्दीत या बागेचा ओढा यामध्ये गेली 2 वर्ष झाली एक साईडला खचलेला आहे. आम्ही वारंवार तक्रार करून सुद्धा कोणत्याही प्रशासनानं याची दखल घेतलेली नाही आहे. आम्ही ज्यावेळी तक्रार करतो त्यावेळी कुठल्या तरी प्रशासन येऊन इथं बॅरिकेड लावतंय. पण असं न होता समजा एखादी उद्या गाडी हात आली आणि कोसळली किंवा विद्यार्थी वगैरे जातात, याचा अपघात झाला तर याचं जबाबदार कोण घेणार आहे याचा आता प्रश्न पडला आहे आम्हाला. बरेच वेळा आम्ही मागणी करून सुद्धा हा पूर्ण झालेला नाही आहे. तर याची प्रशासनानं दखल घेऊन याचं काम पूर्ण करावं. शाहू न्यूजसाठी कार्यकारी संपादक सर्जेराव भाट, मुरगुड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.